नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस मला छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे. सोशल मीडिया हे असं एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपल्या मनातल्या गोष्टी, आपले चांगले वाईट अनुभव जे असतात ते आपण शेअर करू शकतो. माझे जे अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लॉकडाऊनचा पिरियड हा सगळ्यांसाठीच खूप टफ पिरियड होता आणि या पिरियडमध्ये सगळ्यांनीच खूप साऱ्या गोष्टी अनुभवल्या. मग त्या चांगल्या असू दे किंवा वाईट असू दे. तर असेच काही माझे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की लॉकडाऊनचा पिरियड आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात झालेले जे बदल आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते की जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील, मला पहिल्यांदा पाहत असेल, माझा आजचा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअरसुद्धा करा, जेणेकरून इतरांनासुद्धा त्याबद्दल थोडीफार माहिती मिळेल, ज्याच्यातून त्यांना सुद्धा काही शिकता येईल. सो चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की मी सांगितलं की लॉकडाऊनचा पिरियड हा सगळ्यांसाठी खूप टफ पिरियड होता. या पिरियडमध्ये आपल्याला खरी जाणीव झाली की आयुष्य हे कसं असतं आणि आयुष्यात आपल्या कधीही काहीही गोष्टी घडू शकतात. आपण जसं प्लॅन करतो किंवा आपण जसं ठरवतो तसंच होईल असं गरजेचं नाही. तर आयुष्यात आपल्याला न सांगता न कळता बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात. जसं की लॉकडाऊनचा पिरियड लागला, आपल्याला अंदाजा नव्हता की हा लॉकडाऊनचा पिरियड इतका मोठा असेल आणि तो इतका भयानक असेल आणि यामध्ये आपण बऱ्याच असे वाईट अनुभव सुद्धा अनुभवू शकतो. हे कोणालाच कल्पना नव्हती. सांगायला खूप म्हणजे अत्यंत वाईट सुद्धा वाटते की हा पिरियड जो होता ना तो सगळ्यांसाठी इतका टफ होता की बऱ्याच जणांनी आपल्या आयुष्यातल्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा गमावलं. आपले जे जवळच्या आजूबाजूचे जवळचे व्यक्ती आहेत म्हणजे आपल्या जीवाभावाचे, तर त्यांना सुद्धा बऱ्याचशा लोकांनी गमावलं. जवळ-जवळ बघाल तर तुम्ही प्रत्येक घरामध्ये असा एक ना एक अनुभव आलाच प्रत्येकाला. तर आमच्याच घरात सुद्धा मी आमच्या एकदम जवळची व्यक्ती म्हणजेच माझ्या सासूबाई यांना आम्ही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये गमावलं. म्हणजे तो अनुभव ना खूप वाईट होता. तो पिरियड जो खूप वाईट होता आणि आमच्यासाठी तो 1 महिना खूपच विचित्र होता, खूप वाईट होता, जो मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही. त्या 1 महिन्यामध्ये खूप सारं आम्ही सोसलं, अनुभवलं, खूप साऱ्या गोष्टी सहन केल्या आणि त्यातून थोडंफार स्वतःला सावरण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आणि जेव्हा लॉकडाऊन पिरियड लागला ना, तेव्हा खूप आम्ही हॅपी होतो. कारण ना, आम्हाला एकमेकांसोबत टाईम स्पेंड करायला मिळत होतं. छान-छान आम्ही असे अन्नपदार्थ बनवत होतो, खात होतो, छान असे स्टेटसला फोटो ठेवत होतो आणि इतरांसोबत शेअरसुद्धा करत होतो. एकमेकाला व्हिडिओ कॉलिंग करून सांगत होतो, की आज आमच्याकडे हे बनवलेलं आहे, तुझ्याकडे काय बनवलेलं आहे? ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या पिरियडमध्ये शेअर करत होतो. त्या आधीचा जो 1 महिन्याचा पिरियड होता, तर तो आम्ही छान अनुभवला. जसं की मी सांगितलं, की टाईम स्पेंड केला, फॅमिलीला वेळ दिला, मुलांना वेळ दिला. त्याआधी मी कंटिन्यूअस जॉब करत होते, त्यामुळे मुलाला सुद्धा मला खूप छान असा वेळ देता आला. फॅमिलीसोबत खूप मजा, मस्ती, गप्पा ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या. त्यानंतर जो टफ पिरियड आहे तो चालू झाला. तो 1 महिना खूप वाईट गेला आमच्यासाठी. त्यातून बऱ्याचशा गोष्टी मी शिकले सुद्धा, की लॉकडाऊन हा असा पिरियड होता ना, की ज्यामध्ये मला कळलं, की आपल्या आयुष्यात कधीही कुठल्याही गोष्टी घडू शकतात. त्यानंतर दुसरी अशी गोष्ट कळली, की आपल्या आयुष्यामध्ये सेव्हिंग ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि सेव्हिंग जर नसेल ना तुमच्याकडे, तर तुम्ही अशा येणाऱ्या टफ पिरियडला अजिबात तोंड देऊ शकत नाही. तुम्ही पूर्णपणे या पिरियडमध्ये घसरून जाऊ शकता. पूर्णपणे तुमचा लॉस होऊ शकतो, जर तुमच्याकडे सेव्हिंग नसेल. तर या पिरियडमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकली मी, की आपल्याकडे सेव्हिंग असणं गरजेचं आहे आणि लकीली सुदैवाने थोडीफार सेव्हिंग आमच्याकडे होती. त्यामुळे तो पिरियड आमच्यासाठी अ, त्या बाबतीमध्ये म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये किंवा म्हणजे गरजेच्या गोष्टी आहेत, त्याच्या बाबतीमध्ये आमच्यासाठी चांगला गेला. आम्हाला असं कोणताही टफ म्हणजे बोलतात ना, पैशाच्या बाबतीत टफ अशी सिच्युएशन फेस करावी लागली नाही. तो एक गोष्ट चांगली होती आणि त्यानंतरच मी ना सेव्हिंग ही गोष्ट खूप सिरियसली घेतली आजपर्यंत. कारण मला असं वाटतं सेव्हिंग असणं खूप गरजेचं आहे. आपण आपले आयुष्यसुद्धा जगलं पाहिजे. चांगला काळसुद्धा बघितला पाहिजे म्हणजे एन्जॉय, मजा-मस्ती या सगळ्या गोष्टीसुद्धा केल्या पाहिजेत. बट त्यासोबत सेव्हिंग देखील करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी अशी गोष्ट मला कळली या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, की आपण आपलं आयुष्य ना आनंदाने जगलं पाहिजे. आपण पुढचा विचार करून आत्ता जे आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी असतील, प्रॉब्लेम्स असतील त्यांना न धरता पुढे आपण आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. जो क्षण आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे जगला पाहिजे, की ना की आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्याची कुरकुर केली पाहिजे किंवा त्यातून असमाधानी राहिलं पाहिजे.
तर जे जसं आहे त्याच्यामध्ये समाधान मानून तो क्षण जगला पाहिजे. कारण आपण सांगू शकत नाही की येणारा क्षण हा कसा असेल, येणारी गोष्ट ही, येणारी वेळ ही कशी असेल आपल्यासाठी, चांगली की वाईट, हे पण अजिबात सांगू शकत नाही. त्यानंतर ना ह्या पिरियडमध्ये मला कळलं की हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि लकीली सुदैवाने माझ्याकडे ऑलरेडी हेल्थ इन्शुरन्स होता. कारण त्याच्या काही वर्ष आधीच, म्हणजे 1-2 वर्ष आधीच मी हेल्थ इन्शुरन्स काढून ठेवला होता. आणि लकीली त्या पिरियडमध्ये माझा ना लॉकिंग पिरियड जो होता हेल्थ इन्शुरन्सचा, तो सुद्धा ओपन झाला होता. त्यामुळे जर अशी काही एमर्जन्सी आली असती तर मला त्याचा यूजसुद्धा करता आला असता. ही एक गोष्ट होती त्या काळामध्ये. तर असं खूप वाईट असा पिरियड होता त्यावेळेमध्ये. आणि तो पिरियड जो होता ना, तो जवळ-जवळ काही लोकांना ना पूर्णपणे उद्ध्वस्त करून सुद्धा गेला. खूप जण लॉस गेले, कंपन्या बंद झाल्या, ऑफिसेस बंद झाले, खूप सारा प्रॉब्लेम झाला. काही काहींना तर पगार मिळत नव्हते, पैसे मिळत नव्हते. आणि असा पिरियड होता की एकमेकाला आपण त्यावेळेस पैसेसुद्धा देऊ शकत नव्हतो. कारण सगळ्यांनाच त्याची गरज होती. आणि त्याला जर दिले आपण तर आपल्याकडे काय राहणार, किंवा आपला पुढचा पिरियड येणारा कसा जाईल आणि तो किती वेळ तो पिरियड तसाच राहणार हे सुद्धा कोणालाच माहिती नव्हतं. त्याचबरोबर ना या काळामध्ये माणसांचं वागणं सुद्धा बदललेलं जाणवलं आपल्याला, की जी आपल्याशी खूप चांगली बोलणारी व्यक्ती असतात, माणसं असतात, तर ही अशा पिरियडमध्ये आपल्याशी कशी वागत होती किंवा कशी आपल्याशी बिहेव करत होती, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा अनुभवायला भेटल्या. तर असा हा खूप सारा टफ पिरियड होता. त्यानंतर हा झाला माझा लॉकडाऊनचा अनुभव. पूर येऊन गेला एखाद्या गावामध्ये. त्यानंतर अचानक पुरानंतर सगळं उद्ध्वस्त झालेलं असतं आपलं, आणि आपण त्याच्यातून जो एक अंकुर फुटतो आपल्या मनामध्ये, की आता पुन्हा नव्याने, पुन्हा जोमाने आपल्याला हे सगळं उभारायचं आहे. तर त्याच प्रकारे लॉकडाऊन नंतरचा पिरियड होता, की सगळ्यांना पुन्हा नव्याने उभं राहायचं होतं. आणि प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत होते. जसं चिमण्यांचं घरटं जे असतं हवेने किंवा एखाद्या वादळाने चिमण्यांचं घरटं जे असतं ते उद्ध्वस्त होतं, उडून जातं, तुटतं. त्यानंतर ती अजिबात हरत नाहीत. पक्षी जे असतात ते अजिबात हरत नाहीत. चिमण्या ज्या असतात त्या अजिबात हरत नाहीत. त्या पुन्हा नव्याने, पुन्हा जोमाने, पुन्हा उत्साहाने, तितक्याच जोमाने त्या पुन्हा प्रयत्न करतात. पुन्हा एक-एक काडी जमा करतात आणि तसंच घरटं उभारण्याचा प्रयत्न करतात. तर सगळ्यांनी सुद्धा त्याच प्रकारे लॉकडाऊन नंतर पुन्हा जोमाने सगळं उभारण्याचं, पुन्हा सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सुद्धा केला. तर त्याच प्रकारे प्रयत्न करून थोडं-थोडं सगळेजण पुढे जायला लागले. लॉकडाऊन नंतरच्या पिरियडमध्ये माझा सेकंड बेबी म्हणजेच लोलो, ज्याला तुम्ही व्हिडिओमध्ये बघता, तर तो राहिला. त्याचा जन्म झाला. तो एक माझ्यासाठी खूप सुंदर अनुभव होता, की 9 वर्षानंतर जवळ-जवळ मी पुन्हा आई झाली होती. तो एक छान अनुभव होता. आणि त्याच्या जन्मानंतर जवळ-जवळ मला एक 6 महिन्यानंतर मला स्वामींची ओढ लागली. मी स्वामींना शरण गेली. स्वामी सेवा स्वीकारली मी. आणि तो माझ्यासाठी सुद्धा खूप छान अनुभव होता. माझ्या आयुष्यातला खूप टर्निंग पॉईंट होता. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये ना असे टर्निंग पॉईंट येतातच. आणि तो माझ्या आयुष्यातला खूप टर्निंग पॉईंट होता. मला स्वामी सेवेतून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मी असं म्हणणार नाही की स्वामींनी मला कोणताही चमत्कार दाखवला किंवा माझ्यासोबत काहीतरी चमत्कारिक घडलं. तर असं अजिबात काही झालं नाही माझ्यासोबत. तर स्वामी सेवेतून मला खूप छान अनुभव मिळाले. माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या स्वभावामध्ये, माझ्या वागण्यामध्ये खूप बदल झाला. तो बदल सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर मला कळलं की आपण नेहमी चांगलं वागलं पाहिजे. जरी समोरचा व्यक्ती आपल्याशी कसाही वागला तरी आपण त्याच्याशी नेहमी चांगलं वागलं पाहिजे. आणि जर त्याच्या वागण्याचा जर आपल्याला त्रास होत असेल, खटकत असेल आपल्याला वागणं, तर त्याला ते प्रेमाने समजावलं पाहिजे, सांगितलं पाहिजे त्याच्याबद्दल. ना की आपण तो राग धरून तशाच प्रकारे वागलं पाहिजे. हे स्वामींनी मला शिकवलं. त्यानंतर आपल्या मनामध्ये खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी येतात, मनात खूप निगेटिव्ह विचार येतात, नकारात्मक विचार येतात. तर ते विचार आपण आपल्या मनातून काढले पाहिजेत. ते विचार आपण आपल्या मनातून काढले पाहिजेत. आपण नेहमी ना पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. हे स्वामी सेवेतून मी शिकले, की आपण सकारात्मक विचार केला. जरी एखादी गोष्ट वाईट आपल्यासोबत घडली, तर ती गोष्ट नकारात्मकरित्या न घेता आपण सकारात्मकरित्या घेतलं पाहिजे, की जेणेकरून ही गोष्ट घडली, तर याच्या पुढे येणारा वेळ माझ्यासाठी चांगला असेल, किंवा स्वामींनी हे माझ्यासाठी काहीतरी चांगलं पुढे ठेवलं असेल, देवाने परमेश्वराने काहीतरी चांगलं ठेवलं असेल, म्हणून ही गोष्ट माझ्यासोबत घडली, असा सकारात्मक विचार ठेवला पाहिजे. एखाद्याबद्दल मनात राग असेल तर तो राग तिथेच माफ केला पाहिजे. आपण आपल्या मनातून त्याला क्षमा दिली पाहिजे. भले त्यांनी त्याच्या तोंडाने क्षमा नाही मागितली त्या गोष्टीसाठी, तरी आपण मनातून त्याला क्षमा केलं पाहिजे. त्या गोष्टीसाठी त्याला माफ केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. त्याचबरोबर एखादा व्यक्ती आपल्यासोबत किंवा आपल्या पाठीशी
खंबीरपणे जर उभा नसेल, तो आपल्या जवळचा व्यक्ती जरी असला आणि तो जर आपल्याशी खंबीरपणे सोबत उभा नसेल किंवा आपल्या मागे उभा नसेल, तरी आपण त्याला जेव्हा गरज असेल ना, तेव्हा आपण त्याच्या पाठीशी, त्याच्यासोबत कायम उभं राहायला पाहिजे. आपण ना की मनामध्ये तो विचार केला पाहिजे, की त्या व्यक्तीने त्या काळामध्ये, त्या वेळेमध्ये माझ्याशी असा वागला किंवा मला सपोर्ट केला नाही, मला हेल्प केली नाही. तर तो राग तिथे सोडून दिला पाहिजे आणि आपण त्या व्यक्तीशी तसं चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे. मनामध्ये राग बाळगू नये, द्वेष बाळगू नये. नेहमी सत्याने वागावं. आयुष्यामध्ये प्रयत्न सोडू नये. नेहमी प्रयत्न कष्टाला कष्टाला कधी पण नेहमी फळ मिळतं. थोडा वेळ लागतो त्या गोष्टीला. कष्टाचं चीज होतं जसं म्हटलं जातं, की कष्टाचं चीज होतं. आयुष्यामध्ये आपण प्रयत्न नाही सोडले पाहिजे, गिव्ह नाही केलं पाहिजे. आज ना उद्या त्या गोष्टीचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल. आपल्यासाठी स्वामींनी, परमेश्वरांनी चांगल्याच गोष्टी ठेवल्या आहेत पुढे. हा पण विचार केला पाहिजे. हार मानली नाही पाहिजे त्या गोष्टीतून. नेहमी धैर्य ठेवलं पाहिजे. एक ना एक दिवस तुझा येईल हा विचार मनामध्ये ठेवला पाहिजे. सो माझ्या आयुष्यात मी तुमच्यासोबत शेअर केलं, की माझ्या आयुष्यामध्ये लॉकडाऊन ते लॉकडाऊन नंतरच्या काळामध्ये माझ्यात झालेले बदल, ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या. स्वामी सेवेतून मला मिळालेले विचार, स्वामी सेवेतून मला मिळालेले अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केले. मी काय शिकली, मला काय मिळालं, मग कोणताही चमत्कार नाही, म्हणजे विचार मिळाले, ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या त्या तुमच्यासोबत शेअर केल्या. त्यानंतर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कठीण असा टफ पिरियड आम्ही अनुभवला, तो तुमच्यासोबत शेअर केला. त्या लॉकडाऊनच्या पिरियडमधून मी काय शिकले या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. तर आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथे सेंड करणार आहे. पुन्हा तुमच्यासोबत छानसा ब्लॉग घेऊन हजर राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा.